लोकशाहीच्या जोरावर आपल्या मनमानीवर सरकारला दबाव आणून चुकीच्या पद्धतीने कालचा जो GR काढण्यात आलेला आहे, त्या GRची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे. परवाच आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब यांनी मीटिंग घेतली, सर्व OBC समाजातील प्रमुख त्या ठिकाणी बोलवले. त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सगळे गॅजेट येऊन दाखवले की ह्या गॅजेटमध्ये काय काय आणि काय काय. परंतु हे सरकार कुठेतरी गुंडशाहीच्या प्रेशरला बळी पडून कालचा हा GR त्यांनी काढलेला आहे. निश्चितच हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं आहे काल त्यांची मागणी मूळ होती सरसकट OBC मधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची दुसरी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांची. परंतु हे काही शासकीय फेल करून त्यांनी OBCची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. आणि जो कालचा GR काढलेला आहे तो GR तात्काळ रद्द करण्यात यावं आणि OBCवर होत असलेला अन्याय या सरकारने ऐकून घ्यावा असे या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. जो हैदराबाद गॅजेट त्यांच्या खालच्या 4 ओळी आपण वाचा, तिथं मसुदा पूर्ण गोल बनवलेला आहे. परंतु एखाद्या गावात जर एक नोंद सापडली आणि त्या नोंदीच्या आधारे जर त्यांनी सांगितलं की आम्ही याला ओळखतो आणि ह्या नातेवाईक आहे, तर संपूर्ण याला ते दिल्या जाणार आहे. आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या नोकरीच्या दृष्टिकोनातून 10% EWS दिलेलं होतं. मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून फंड दिले जात होते. परंतु त्यांना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे होतं आणि राजकीय आरक्षण घेण्यासाठी कुठंतरी कुणबीचा बेस करून आधार घेऊन आम्हाला OBCमध्ये यायचं आहे. आणि ज्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, ग्रामपंचायत असतील, इथं कुठंतरी गावाच्या एका कोपऱ्याला न्हावी समाज असेल, कुंभार समाज असेल, तेली समाज असेल, परीट समाज असेल, कुठंतरी एक सरपंच त्या ठिकाणी गावचा होत होता, कुठंतरी नगरसेवक होता, त्याला मान सन्मान मिळत होता, ते कुठंतरी त्यांच्या पोटात दुखू लागलं. त्या माध्यमातून झुंडशाहीच्या जोरावर आम्ही किती आहे ते दाखवून किंवा सरकारने आमचं केलंच पाहिजे. तुम्ही पाहिलं असं न्यायव्यवस्थेला देखील त्यांनी वेटेज धरलं होतं. जज लोकांच्या गाड्या अडवल्या, कोर्टाच्या आवारात आंघोळी केल्या. म्हणजे हा कुठला आंदोलन? संविधानाने सगळ्याला आंदोलन करण्याचं, सगळ्याला निवेदन देण्याचं, सरकारवर दबाव आणलाय असं म्हणायचं तुम्हाला? 100% सरकारवर दबाव आणलेला आहे. त्यांनी जसा दबाव आणला तसा हा 60-65% पुढे OBC आहे. मराठा समाज तर तुम्ही पहा, जर आपण बेरीज केली तर 16-17% मराठा समाज येतो. परंतु 60-65% OBC जर मुंबईत घुसला, आदरणीय भुजबळ साहेबांनी जर हाक दिली आणि सर्व OBCने एकत्र आले तर मुंबई पूर्ण जाम होल्याशिवाय राहणार नाही. मुंबईच काय, आम्ही दिल्लीपर्यंत देखील जाऊ. परंतु हे कालचं जे गॅजेट झालेलं आहे, मराठा समाजाचे काही नेते याच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. OBCला सांगतात किंवा हे चुकीचं झालेलं आहे. परंतु त्या संभ्रमात OBC समाजाने राहू नये अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि हा गॅजेट तात्काळ रद्द करावा, नाहीतर सर्व OBC समाजाचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी या माध्यमातून भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो,